31 डिसेंबर 2025 मागच्या वर्षाचा शेवटचा दिवस। त्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता, 2026 मध्ये तुम्हाला काय हवंय? ट्रम्प यांनी उत्तर दिलं होतं, पीस ऑन अर्थ, मला पृथ्वीवर शांतता हवी आहे। तारीख 1 मार्च 2026, नव्या वर्षाचे 2 महिने संपले आहेत, तिसरा महिना सुरू झालाय आणि सध्या जगात काय सुरू आहे तर व्हेनेझुएला अस्थिर आहे। मेक्सिकोमध्ये लोकांनी गाड्या दुकानं पेटवून दिली आहेत आणि मिडल ईस्टमध्ये तर युद्ध सुरू झालंय, मिसाईल्स टाकले जात आहेत। इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झालाय आणि इराणने अमेरिकेने विचार सुद्धा केला नसेल असं प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिलाय। पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे कोण तर अमेरिका। सोबतच पृथ्वीवर शांतता हवी आहे असं म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प। पण या सगळ्या अस्थिरतेच्या राड्यात अमेरिकेने आपल्या 3 शत्रूंना संपवलंय। पण हे शत्रुत्व होतं कशामुळे आणि अमेरिकेने मादुरो, मेन्शो आणि खामेनी या 3 विकेट कशा काढल्या पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। 3 जानेवारी 2026, नव्या वर्षाचा तिसराच दिवस। अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला। या हल्ल्यात अमेरिकेनं व्हेनेझुएलाची राजधानी काराकस आणि मिलिटरी बेसेसला टार्गेट केलं। तिथे मोठे स्फोट झाले। फ्युएर्टे टुना हा राजधानीमधला सगळ्यात महत्त्वाचा मिलिटरी बेस सुद्धा उडवण्यात आला। अमेरिकेचा हल्ला इतका भीषण होता की व्हेनेझुएलाच्या राजधानीमध्ये अमेरिकेची 10 विमानं उडताना दिसली। पण अमेरिका फक्त हल्ला करून थांबलं नाही। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला घरातून उचलण्यात आलं। अमेरिकेच्या डीईएने निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं असून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला देशाबाहेर नेण्यात आलं आहे अशी माहिती स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। मादुरो यांच्या घरावर अचानक हल्ला झाला, त्यानंतर डीईएचे अधिकारी थेट त्यांच्या घरात घुसले। मादुरो आणि त्यांच्या पत्नीला आधी अमेरिकेच्या USSLWO जिमा या युद्धनौकेवर नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अमेरिकेत न्यायालयीन प्रक्रियेसाठी आणलं गेलं। पण अमेरिकेच्या टार्गेटवर मादुरो का होते तर 2018 मध्ये व्हेनेझुएलामध्ये निवडणुका झाल्या, तेव्हा मादुरो यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून विजय मिळवला। पण अमेरिका आणि इतर देशांनी त्यांनी ही निवडणूक लोकांना फसवून यंत्रणेचा गैरवापर करून जिंकली असा आरोप केला। त्यात 2019 मध्ये व्हेनेझुएलाचे विरोधी पक्षनेते युआन गुआयदो यांनी स्वतःला एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट म्हणून घोषित केलं, तेव्हा अमेरिकेनं त्यांना पाठिंबा दिला। त्यानंतर अमेरिकेनं व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध आणले। त्यांची मेन ताकद तेलाच्या निर्यातीमध्ये असताना अमेरिकेने या निर्यातीवर आणि पर्यायाने व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेवरच खिळा ठोकला। पण तरीही मादुरो सत्तेत कायम होते। मुळात अमेरिकेचं मेन टेन्शन होतं ते अंमली पदार्थांची तस्करी। अमेरिकेच्या म्हणण्यानुसार व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते। व्हेनेझुएलाची मिलिटरी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा या तस्करीत सहभाग आहे। व्हेनेझुएलामध्ये कार्टेल दे लॉस सोल्स नावाचे एक ड्रग कार्टेल ॲक्टिव्ह आहे। या कार्टेलमुळे अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येते असं म्हणत अमेरिकेनं या कार्टेलला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले। दहशतवादी संघटना घोषित केल्यानं अमेरिका त्यांच्या विरुद्ध लष्करी बळाचा वापर करू शकते। तेच अमेरिकेनं व्हेनेझुएला सोबत केलं। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा होता की व्हेनेझुएलाच्या सरकारचा निकोलस मादुरो यांचा या कार्टेलला पाठिंबा आहे। कार्टेलमुळे अमेरिकेच्या बॉर्डरवर बेकायदेशीर स्थलांतरितांचं प्रमाण वाढलंय। अमेरिकन नागरिकांना असलेला धोका नष्ट करण्यासाठी, तस्करांना संपवण्यासाठी आम्ही ही कारवाई केली आहे। मुळात अमेरिकेने 2020 मध्येच मादुरो यांच्यावर अंमली पदार्थांशी संबंधित दहशतवादाचे आरोप लावले होते। त्यांच्या अटकेसाठी $15 मिलियन बक्षीस सुद्धा जाहीर केलं होतं। म्हणजेच अमेरिकेनं फुलप्रूफ प्लॅन तयार केला होता। अशी चर्चा झाली की व्हेनेझुएलामध्ये जगातले सगळ्यात मोठे तेलाचे साठे असल्यानं ट्रम्प यांनी मादुरो यांना टार्गेट केलं। पण 2018-19 पासून अमेरिकेच्या टार्गेटवर असलेल्या मादुरो यांना ट्रम्प यांनी उचललंच। त्यांची व्हेनेझुएलामधली सत्ता एका अर्थाने संपुष्टात आणली। 22 फेब्रुवारी 2026, मेक्सिकोमध्ये हिंसा भडकली। इथल्या रस्त्यांवर लोक जमले, इथं गाड्या उलथवून टाकण्यात आल्या, दुकानं फोडण्यात आली, सामान्य लोकांनी पोलिसांवर हल्ले केले। ड्रग कार्टेल्सने थेट मेक्सिकन लष्करावर हल्ला चढवला। पण हे सगळं कशामुळे तर एल मेन्चो या कार्टेल किंगपिनचा एन्काउंटर झाल्यामुळे। एल मेन्चो हा CJNG कार्टेलचा बॉस होता। एल चॅपोला अमेरिकन जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मेन्चोच्या कार्टेलने सगळ्या मेक्सिकोमध्ये प्रचंड ताकद तयार केली। पण मेन्चोच्या कार्टेलचा प्रभाव फक्त अमेरिकेपुरताच मर्यादित नव्हता, तो सुरुवातीपासूनच अमेरिकेत सप्लाय करण्यात आघाडीवर होता। त्यातही चॅपोच्या अटकेनंतर मेन्चो हाच अमेरिकेतला मुख्य सप्लायर होता। त्यामुळे अमेरिकेने त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते। त्याला पकडण्यासाठी जवळपास 125 कोटी रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं। पण मेन्चोला उडवणं इतकं सोपं नव्हतं।
त्याच्या मागावर मेक्सिकन लष्कर कित्येक वर्ष होतं, पण मेन्चो त्यांना दाद देत नव्हता, कारण मेन्चो पसार होण्यात वस्तार होता. त्यातही मेक्सिकन लष्कर आणि मेक्सिकन पोलिसांचा सामना करायला त्याच्याकडे स्वतःची आर्मी होती. त्याच्या CZNG आर्मीने अनेकदा मेक्सिकन लष्कराची हेलिकॉप्टर्स पाडली, त्यांच्या सैनिकांना मारलं. पण अमेरिकन इंटेलिजन्सने फेब्रुवारीमध्ये एल मेन्चोच्या एन्काउंटरसाठी आपली ताकद लावली. त्यांनी मेन्चोच्या जवळच्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं आणि त्यावेळी त्यांना आढळलं की मेन्चोचा एक खास माणूस मेन्चोच्या गर्लफ्रेंडला घेऊन तपलपामधल्या एका सेफ हाऊसमध्ये गेलाय. तिथे मेन्चो असल्याची खात्री अमेरिकन इंटेलिजन्सने केली. त्याची टीप मेक्सिकन आर्मीला दिली आणि त्यानंतर मेन्चोची गर्लफ्रेंड तिथून निघून गेल्यावर आर्मीने मेन्चोवर हल्ला चढवला, ज्यात मेन्चोचा मृत्यू झाला. मारण्याचं क्रेडिट जरी मेक्सिकन आर्मीचं असलं तरी इंटेलिजन्स आणि सपोर्ट पुरवण्याचं काम अमेरिकेनं केलं. चॅपो तुरुंगात असताना ज्याच्या कार्टेलकडून अमेरिकेला सगळ्यात जास्त धोका होता, त्याच एल मेन्चोला अमेरिकेने उडवलं. दुसऱ्या महिन्यात दुसरं टार्गेट एलिमिनेट केलं. 1 मार्च 2026 या वर्षाच्या तिसऱ्या महिन्याचा पहिला दिवस. मध्यरात्री बातमी आली, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू. दिवस उजाडेपर्यंत इराणकडून ही बातमी नक्की करण्यात आली आणि सलग तिसऱ्या महिन्यात अमेरिकेने आपल्या आणखी एका शत्रूला हादरा दिला. मागच्या काही दिवसांपासूनच अमेरिका इराणवर हल्ला करणार अशी चर्चा सुरू झाली होती. ट्रम्प यांनी इराणला घेरायला सुद्धा सुरुवात केली, पण 28 फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिकेनं एकत्रपणे ऑपरेशन एपिक फ्युरीला सुरुवात केली आणि त्यांनी शनिवारी सकाळी इराणवर अनेक ठिकाणी हल्ले केले. त्यातही इराणची राजधानी तेहरानला लक्ष करण्यात आलं. थेट इराणवर हल्ला इस्रायलने केला असला तरी हे घडलं अमेरिकेच्या पाठिंब्याने. इस्रायली आणि अमेरिकन गुप्तचर संस्था अशा मीटिंगच्या शोधात होते, ज्या मीटिंगमध्ये इराणचे सर्वोच्च नेते उपस्थित असतील. इस्रायलच्या म्हणण्यानुसार इराणमध्ये 3 महत्त्वाच्या मीटिंग झाल्या, ज्यामध्ये खामेनेई यांची उपस्थिती होती. हेच टायमिंग साधून हल्ला करण्यात आला. इस्रायलच्या फायटर जेट्सने खामेनेई यांच्या पॅलेसवर जवळपास 30 बॉम्ब टाकले, ज्यात त्यांचं पॅलेस बेचिराग झालं. जे फोटो समोर आले त्यात खामेनेई यांच्या पॅलेसच्या जागी ढिगारा होता, तर तिथून फक्त धुराचे लोट बाहेर येत होते. या हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांचे सल्लागार अली शमखानी, कमांडर मोहम्मद पाकपूर आणि संरक्षण मंत्री अजीज नसीर जादेह यांचाही मृत्यू झाला. इतिहासातल्या सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या खामेनेई यांची हत्या करण्यात आली आहे. इराणच्या लोकांना तसंच अमेरिका आणि जगभरातल्या देशांना न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल दिली. इस्रायलच्या विरोधात होणाऱ्या कारवायांच्या मागे इराणचा हात असल्याचा आरोप, हमास, हिजबुल्ला आणि हौती बंडखोरांना इराणकडून मिळणारी मदत, अमेरिकेने अनेकदा इशारा देऊन सुद्धा न थांबलेला इराणचा अणु कार्यक्रम आणि जिओग्राफिकल डॉमिनन्स या सगळ्या गोष्टी बघता अमेरिकेने इराणला आणि खास करून अयातुल्ला खामेनेई यांना इशारा दिला होता. पण आपली राजवट उलथवू न देण्यासाठी खामेनेई मागे हटले नाहीत आणि अमेरिकेने इस्रायल सोबतच्या ऑपरेशनमध्ये खामेनेई यांचा शेवट केला. त्यानंतर सगळ्या मिडल ईस्टमध्ये युद्धाला तोंड फुटलंय. या वर्षात पृथ्वीवर शांतता हवी आहे असं म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 महिन्यात 3 शत्रूंना एलिमिनेट केलंय. आता यामुळे लॉंग टर्म शांतता राखली जाते की सगळं जग युद्धामुळे होणारं नुकसान सहन करतं, हे येणारा काळच सांगेल. ट्रम्प आणि अमेरिकेनं 3 महिन्यात घेतलेल्या 3 विकेट्सबद्दल, अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.